मित्रांनो, आज मी पुराव्यासकट बोलणार, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला वाटतंय का की 8वा वेतन आयोग लगेच लागू होईल आणि युनियन सांगतेय तो 2.86 फिटमेंट फॅक्टर खरोखर मिळणार का, की ही कर्मचाऱ्यांची एक मोठी फसवणूक आहे? आजच्या व्हिडिओमध्ये असा एक पुरावा समोर आलाय जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं एक असं गणित समोर आलंय जे तुमची झोप उडवू शकतं. त्यामुळे सावध व्हा आणि सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मी आशा करतो की तुम्ही सर्वजण मजेत आणि आनंदी असाल. तुमच्या हक्काच्या आणि विश्वासार्ह MX मराठी न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. उत्तर प्रदेश म्हणजेच UPमधून, विशेषतः UP कॅबिनेटमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण चर्चा करत होतो की 2027 मध्ये होणाऱ्या UPच्या निवडणुका आणि 8व्या वेतन आयोगाचा काहीतरी संबंध असणार आहे. आता ही गोष्ट जवळपास निश्चित झाली आहे. या संदर्भातील एक नोटिफिकेशन आणि काही महत्त्वाचे पुरावे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासोबतच आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे एरियर्स किंवा थकबाकी. तुम्हाला आठवत असेल की 6व्या वेतन आयोगाच्या वेळी तुम्हाला चक्क 2.5 वर्षांची थकबाकी म्हणजेच एरियर्स मिळाली होती. त्यानंतर 7व्या वेतन आयोगामध्ये तुम्हाला 10 महिन्यांची थकबाकी देण्यात आली होती. आता प्रश्न उरतो 8व्या वेतन आयोगाचा. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाची थकबाकी किती मिळणार याचे गणित सुद्धा आता समोर आले आहे आणि ते मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवणार आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, कर्मचारी युनियन सध्या 2.86 फिटमेंट फॅक्टरचा जो दावा करत आहेत त्यामागचे सत्य काय आहे? कर्मचारी संघटना तुम्हाला एका भ्रमात तर ठेवत नाहीत ना? कारण आज आपण गणिताच्या आधारे हे सिद्ध करणार आहोत की 2.86 फिटमेंट फॅक्टर मिळणे का अशक्य वाटत आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी जे गणित मी मांडणार आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची फसवणूक होण्यापासून तुम्ही वाचाल. तर चला, सर्वात आधी ठळक बातम्यांकडे वळूया. पहिली मोठी बातमी ही आहे की 8वा वेतन आयोग हा UP निवडणुकीच्या वेळीच लागू होणार हे आता जवळपास कन्फर्म झाले आहे. तुम्हाला स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दिसत असेल. आपण सर्वजण जाणतो की आसाम हे पहिले राज्य ठरले ज्याने 8व्या वेतन आयोगाची घोषणा करून एक प्रकारचा दबाव निर्माण केला आहे. आता इतर राज्यांवर आणि केंद्र सरकारवर सुद्धा दबाव वाढला आहे. पण इथे राजकारणाचे गणित समजून घेणे गरजेचे आहे. सरकारचा जो 18 महिन्यांचा क्रायटेरिया आहे तो बरोबर UP निवडणुकीच्या काळात पूर्ण होत आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की सध्या मागणी होत आहे की UP सरकारने सुद्धा UPमध्ये 8वा वेतन आयोग लागू करावा. पण यात एक मोठी मेख आहे. UP हे लोकसभेच्या आणि राजकारणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. केंद्र सरकार आणि UP सरकार यांची पावले जुळलेली आहेत. 2027 मध्ये जेव्हा UPमध्ये निवडणुका असतील तेव्हाच मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि निवडणुकीत फायदा घेण्यासाठी 8वा वेतन आयोगाचा मास्टर स्ट्रोक वापरला जाण्याची दाट शक्यता आहे. नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट संकेत मिळत आहेत की UP सरकार घाई करणार नाही. ते 2027ची वाट पाहतील. इतर राज्य कदाचित आसामनंतर घोषणा करतील, पण UP आणि केंद्र सरकारची जुगलबंदी 2027च्या टायमिंगवरच फिक्स झालेली दिसत आहे. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, थकबाकी किंवा एरियर्स. इतिहासाची पाने उलटून पाहिली तर लक्षात येईल की 6व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना 2.5 वर्षांचे एरियर्स मिळाले होते. का मिळाले होते? कारण 2006 मध्ये आयोग आला होता, पण त्याची अंमलबजावणी 2008 मध्ये झाली. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि 2009 मध्ये निवडणुका होत्या. त्यामुळे 24 मार्च 2008ला सर्व थकबाकी क्लिअर करण्यात आली. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी 2.5 वर्षांचा पगार थकबाकी स्वरूपात दिला गेला. याच्या उलट 7व्या वेतन आयोगाच्या वेळी काय झाले? 2015 मध्ये रिपोर्ट आला आणि 2016 मध्ये तो लागू झाला. त्यामुळे तिथे फक्त 10 महिन्यांचे एरियर्स मिळाले. आता प्रश्न आहे 8व्या वेतन आयोगाचा. सध्याचे जे चित्र दिसत आहे ते हुबेहूब 6व्या वेतन आयोगासारखे दिसत आहे.
सरकारने 18 महिन्यांचा कालावधी सांगितला असला तरी सरकारी प्रक्रियेला वेळ लागतो. 2027च्या शेवटी किंवा 2028च्या सुरुवातीला पंतप्रधानांची निवडणूक किंवा यूपीची निवडणूक जवळ आलेली असेल. इतिहास आणि रेकॉर्ड हेच सांगत आहेत की सरकार अंमलबजावणीला उशीर करू शकते. आणि त्यामुळे 8व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा 6व्या आयोगाप्रमाणेच तुम्हाला अंदाजे 2.5 वर्षांचे एरियर्स मिळण्याची दाट शक्यता आहे. ही एक आनंदाची बातमी ठरू शकते. तुमचे यावर काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण आपल्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य भागाकडे वळूया. कर्मचारी युनियन सध्या मोठमोठे दावे करत आहेत की आम्हाला 2.86 फिटमेंट फॅक्टर हवाच, नाहीतर आम्ही आंदोलन करू. पण हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? चला, मी तुम्हाला हे फळ्यावर सोप्या भाषेत समजावून सांगतो. तुम्हा सर्वांना माहिती आहे की सध्या तुमचा महागाई भत्ता 50% वर गेला आहे आणि तो 60% आसपास पोहोचत आहे. त्यामुळे तुम्ही आधीच 1.60 या फॅक्टरवर बसलेले आहात. हे गणित आपण आधीही पाहिले आहे. आता मुद्दा हा आहे की सरकार बेसिक पगारात किती वाढ करणार. जर युनियनला 2.86 फिटमेंट फॅक्टर हवा असेल तर सरकारला एक अशक्य गोष्ट करावी लागेल. हे कोष्टक नीट पहा. 15 ते 20% वाढ. जर सरकारने पगारात 15 ते 20% वाढ केली तर तुमचा फिटमेंट फॅक्टर होईल 1.92. हे 1.60 वर 20% वाढवून येते. 20 ते 30% वाढ. जर सरकारने 20 ते 30% वाढ दिली, जे होण्याची शक्यता वाटते, तर फिटमेंट फॅक्टर बनेल 2.08. 30 ते 40% वाढ. जर वाढ 30 ते 40% असेल तर फॅक्टर होईल 2.24. हे सुद्धा एक वेळ शक्य आहे. आता पुढे पहा जिथे युनियनचे दावे फोल ठरतात. 40 ते 50% वाढ. फॅक्टर होईल 2.40. 50 ते 60% वाढ. फॅक्टर होईल 2.56. 60 ते 70% वाढ. फॅक्टर होईल 2.72. 70 ते 80% वाढ. जेव्हा सरकार तुमच्या पगारात तब्बल 70 ते 80% वाढ करेल तेव्हा कुठे जाऊन 2.88च्या आसपास फिटमेंट फॅक्टर मिळेल. मित्रांनो, जरा विचार करा. सरकार 70 ते 80% पगारवाढ देईल का? हे पूर्णपणे अशक्य वाटते. 6व्या वेतन आयोगाच्या वेळी आर्थिक परिस्थिती वेगळी होती म्हणून 54% वाढ मिळाली होती. पण 7व्या आयोगाच्या वेळी फक्त 14.29% वाढ मिळाली होती. त्यामुळे युनियन जे 2.86 किंवा 3.68चे स्वप्न दाखवत आहेत ते एक पब्लिसिटी स्टंट असू शकते. वास्तव हेच आहे की सरकार जास्तीत जास्त 20 ते 30% पगारवाढ देऊ शकते. आणि जर आपण हे गृहीत धरलं तर तुमचा फिटमेंट फॅक्टर 2.08 ते 2.30च्या दरम्यान राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, युनियनच्या भूलथापांना बळी पडू नका. आपण 3 किंवा 4 फिटमेंट फॅक्टर मागू शकतो, पण जे वास्तव आहे ते स्वीकारणे गरजेचे आहे. इतिहासातील आकडेवारी आणि सरकारची सध्याची आर्थिक स्थिती पाहता 20 ते 30% वाढ हीच प्रॅक्टिकल वाटते. ही माहिती तुम्हाला पुराव्यासह आणि गणितासह मांडली आहे, जेणेकरून तुमचे विचार स्पष्ट व्हावेत. हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आमचे हे प्रामाणिक विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त सरकारी कर्मचारी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सत्य समजेल. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या MX मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.